पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण. या पार्श्वभूमीवर आज जम्मू काश्मीर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन. हल्ल्यासंदर्भात होणार चर्चा. काल सीडीएस जनरल अनिल चौहान यांची राजनाथ सिंग यांच्यासोबत पार पडली बैठक. या बैठकीनंतर आज राजनाथ सिंग पंतप्रधान मोदींची भेट घेणार. पाकिस्तानसोबतच्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व. पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं. तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची केली मागणी. पाकव्याप्त काश्मीर काबीज करा, हवं तर युद्ध करा. अगदी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती केली तरी चालेल. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी रामदास आठवलेंचा आक्रमक सल्ला. दहशतवादी हल्ल्यानंतर नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची पाकिस्तानमध्ये ताकद नाही. पाकिस्तानच्या भुट्टोला मोदी भुट्ट्यासारखं भासतील. पाणीच नाही, अन्न पण बंद करू. नवनीत राणांचा इशारा. भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही. सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय. 24 एप्रिलला केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडून प्रश्न उपस्थित. हे लिहिलं नाही, ते लिहिलं नाही असं करण्यापेक्षा पाकिस्तानला रस्त्यावर आणण्यासाठी सर्वांनी मोदींना ताकद दिली पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर. दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये. आता दहशतवाद्याला हरवायचंय, अतुल कुलकर्णींचं आवाहन. काश्मीरमध्ये जाणाऱ्या रिकाम्या विमानाचा अतुल कुलकर्णींकडून फोटो पोस्ट. पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला तिथे सैनिक का नव्हते. तसंच कॉफी एजन्सीनं हल्ल्याबाबत अलग केल्यानंतरही बेजबाबदारपणा का केला. बच्चू कडूंचा सवाल. तर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कडूंची मागणी. पाकिस्तान भारताची बरोबरी करू शकत नाही. पाकिस्तानच्या देशाचे बजेट भारताच्या मिलिटरीच्या बजेट इतकं पण नाही. अझदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानवर हल्लाबोल. देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न. देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा. फेक मेसेजेस व्हायरल. अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेज. तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका. संरक्षण मंत्रालयाचं आवाहन. पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याची मुदत संपली. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द. वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपासून रद्द होईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी रशिया आणि चीननं चौकशी करावी. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची मागणी. दिल्लीत राहणाऱ्या जवळपास 4,900 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली आहे. या नागरिकांना पाकिस्तानात परतण्याचं केंद्र सरकारकडून आदेश जारी. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात. मागील 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई. भारताशी व्यापार बंदीमुळे पाकिस्तानात औषध संकट. पाकिस्तानात 30 ते 40% औषधं भारतातून आयात होतात. व्यापार बंदीमुळे आता पाकिस्तानात औषध संकट निर्माण होईल. पाकिस्तानसोबत तणाव वाढत असताना भारत फ्रान्सकडून 26 राफेल विमानं खरेदी करण्याची शक्यता. भारत फ्रान्ससोबत सुमारे 63,000 कोटींचा करार करू शकतो. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या गावांमधील एसटी स्टँड, हॉटेल परिसरात हे सर्च ऑपरेशन सुरू. महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी. गुजरातच्या पोरबंदरमध्ये समुद्रात सुरक्षा वाढवली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे परिणाम. पहलगाममध्ये काही स्वयंसेवी संस्था आणि भाजप समर्थकांचा निषेध मोर्चा. तिरंगा आणि काळे झेंडे घेऊन स्थानिक लोक मोर्चात सहभागी. दोषींना शिक्षा द्या, त्यांना दया दाखवू नका. मात्र निष्पाप लोकांचं नुकसान होऊ देऊ नका. पहलगाम हल्ल्यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं वक्तव्य. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची दरपोक्ती. पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा. 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठी ठेवली आहेत. डरपोक पाकची धमकी.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर. सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा रूट मार्च, पोलिसांच्या श्वान पथकाचंही स्टेशनवर मॉक ड्रिल. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरी तरुणांना धमक्या. पुण्यात राहणाऱ्या काश्मीरी मुलांना इंस्टाग्रामवरून धमक्या येत असल्याचं समोर आलंय. पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील रहिवाशांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. हेमंत जोशींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोरेंच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांची मागणी. केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे दहशतवादी हल्ला झाल्याचाही राऊतांचा आरोप. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत मनसेची निदर्शनं. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मनसे नेते अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकर उपस्थित. भाईंदरमध्ये हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाकडून पाकिस्तान विरोधात बंद. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी आदर भावनेनं बंद पाळला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये निषेध मोर्चा. नागरिकांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. व्यापारी पेठाही बंद ठेवल्या. सोलापूरच्या 4 पुतळा परिसरात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर अंथरून दिल्या. पाकिस्तान विरोधात घोषणा. काश्मीर हल्ल्याचे बॅनर्स हातात घेत व्यक्त केला आक्रोश. मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन. उद्धव साहेब आणि राज साहेब, आपण दोघं एकत्र या, अशा आशयाचे बॅनर्स लावले. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी 2 भाऊ एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक यावं लागेल. राज उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींचं आवाहन. आघाडीमध्ये असताना लोकसभा विधानसभा एकत्र लढायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वबळाचे संकेत दिले. आपली मायबोली मराठीच बरी म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाषणाला सुरुवात. संभाजीनगरमधील एमआयटी कॉलेजमधील कार्यक्रमात इतरांनी इंग्रजीमध्ये भाषण केलं. त्यावर फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया दिली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खुश. झिरवाळांचं वक्तव्य. विस्मृती ही आपली देणगी. जितेंद्र आव्हाडांचा नरहरी झिरवाळांना टोला. ज्या बहिणींमुळे सत्तेवर आला त्यांना तरी फसवू नका, आव्हाडांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार, शिंदेंची ग्वाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट. विरोधक कारण नसताना चर्चा करतात. अजितदादांचं विरोधकांना प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लूट सुरू आहे. यासाठी 14 मे रोजी सगळ्या मंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान करणार. प्रहारच्या बच्चू कडूंचा इशारा. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी. धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांचा टेंडर 16% वाढीव दराने देण्याचा बालहट्ट कुणाचा? सत्ताधाऱ्यांना सवाल. पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. मात्र आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून ते वक्तव्य केलं असून आपण वक्तव्यावर ठाम आहोत. संजय गायकवाड यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. संजय गायकवाड भावनेच्या भरात वाहून जातात, पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवावं. शिंदेंनी टोचले गायकवाड यांचे कान. कोणत्याही वक्तव्याने पोलिसांची प्रतिमा मलिन होता कामा नये. त्यांचा आदर करावा. शिंदेंनी सुद्धा व्यक्त केली दिलगिरी. पोलिसांबद्दल असं वक्तव्य करणं अयोग्य आहे. उदय सामंतांची संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असून असं वक्तव्य पुन्हा होऊ नये ही आमची भूमिका. सामंतांचं वक्तव्य. मिळालेलं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर जात आणि धर्म हा वैयक्तिक प्रश्न असावा. मात्र आज देशात यालाच जास्त महत्त्व दिलं जातंय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. नितेश राणेंनी शहाणपणा शिकवू नये. योगेश कदमांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर पलटवार केलाय. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महायुतीतले वरिष्ठ समजावतील.
राणे विरुद्ध कदम वादावर भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेंना पुन्हा पदावरून हटवलं. केज मतदारसंघात कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला होता. हे कला केंद्र शिंदेंचं असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यात मधमाशांचा हल्ला. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुरक्षित गाडीत बसवल्यानं ते बचावले. परभणीत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीनं वक्फ कायद्यातील सुधारणेच्या विरोधात संमेलनाचं आयोजन. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी उपस्थित. वक्फ बोर्डाबाबत केलेला हा काळा कायदा मोदींना परत घ्यावाच लागेल. यावर आज बोलले नाही तर उद्या तुमचं नुकसानच होणार. वक्फ कायद्यावरून मोदी, चंद्राबाबू, अजित पवार, नितीश कुमार, जयंत चौधरी यांना ओवेसींचा इशारा. वाल्मिक कराडला नातेवाईकांव्यतिरिक्त लोकांना भेटू दिल्यानं 2 पोलिसांचं निलंबन. तर गेल्या 3 महिन्यात जेलमध्ये काय घडलं असेल? धनंजय देशमुखांचा सवाल. आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याचीही मागणी. मुंबईत प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा विभागीय मेळावा. बच्चू कडूंच्या उपस्थितीत संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. छत्रपती संभाजीनगरमधील कॅन्सर हॉस्पिटलमधील बीम युनिट आणि संस्थेच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती. एल्फिन्स्टन पुलाबाबत आज प्रकल्प बाधितांची MMRDA म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक. बैठकीत तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होईल. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं आज उद्घाटन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. ठाण्यातील तुळजाभवानी देवीच्या मूर्तीचा नगर प्रदक्षिणेचा सोहळा. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक. राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचं आयोजन. सर्व राज्यातील माती, जल यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण करण्यात येणार. या यात्रेची सुरुवात जळगावच्या आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाने. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देण्याचा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा आदेश. पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनानंतर बनसोडेंच्या सूचना. पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी गाडीला थांबा मिळावा यासाठी पेणकर आग्रही. 1 मे पर्यंत या गाडीला थांबा मिळावा. स्थानिकांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. तर 30 एप्रिलला स्थानिक घेणार मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट. गडचिरोलीतील गाय वाटप घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्तांची पुन्हा चौकशी. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती. भंडाऱ्याच्या खमारी गावात वाळू माफियाची नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलाला धक्काबुक्की. वाळू रस्त्यावर टाकून ट्रॅक्टर चालक फरार. मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल. भिवंडीच्या राहणार गावच्या हद्दीत स्वागत कंपाऊंड परिसरात फर्निचर गोदामाला लागलेली आग 35 तासांनंतर आटोक्यात. आगीत 10 ते 12 गोदामं जळून खाक झाली आहेत. नांदेडच्या हनुमानपेठ भागात अतिक्रमणावर कारवाई करताना महापालिका कर्मचारी आणि महिलेचा वाद. कोणतीही पूर्वकल्पना न देता मनपा अतिक्रमण तोडत असल्याचा महिलेचा आरोप. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल. बारामतीत 20 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमासाठी होकार देण्याची जबरदस्ती. मुलीच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जळगावात ऑनर किलिंगची घटना घडली. चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. मुलीचा मृत्यू झालाय तर जावई यात गंभीर जखमी. विक्रोळीतून 13 बांगलादेशी फेरीवाले पोलिसांच्या ताब्यात. बांगलादेशींच्या आधार कार्डवर साहेब जंग. झारखंडचा पत्ता. विक्रोळी पोलीस ठाण्याची मोठी कारवाई. नाशिकच्या देवळालीत पोलिसांनी हाणून पाडला दरोड्याचा प्रयत्न. दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झटपट. बंदूक खिशातून काढताना गोळीबार झाल्यानं दरोडेखोरालाच लागली गोळी. इतर दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलं. ठाण्यात बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी बौद्ध अनुयायी आक्रमक झाले. अनेक अनुयायींकडून विराट मोर्चा काढण्यात आला तर केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळी ते बेटमोगरा रस्त्याची दुरावस्था। नव्यानं तयार केलेल्या रस्त्यावर 4 ते 5 फुटांचे खोल खड्डे। बांधकाम विभागाच्या अजब पॅटर्नमुळे वाहनधारक त्रस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।